मुंबईमध्ये आलो ना आपण, साहेबांना नाही भेटलो. असं कसं साहेब काय चाललंय बरं कसं काय ओळखलं? आपण पूर्वी भेटलो होतो पण एवढं मी गाडीत असताना ओळखलं. अरे यार, स्वागत आहे भावांनो तुमचं सर्वांचं मुंबईमध्ये. ही बघा का, ही आहे भावांनो सिलिंग रोड. वाव किती ते नॉर्मल नाही. अहो ही 95,000 रुपयाची बोट आहे ते आपल्या माणसाकडे. आणि ह्या माणसाकडे अजून एक हेल्मेट आहे. भाऊ ते हेल्मेट आणून दाखवा ना एकदा आपल्या पब्लिकला. व्हिडिओचा इंट्रो खाली गेल्यानंतर ना देईल, खाली गेल्यानंतर ना. खाली सुपरबाईकवरती घालतो कधी शॉर्ट राईडला. हे किती रुपयाचं हेल्मेट आहे भाऊ? हे 50,000. काय 50,000 रुपयाचं हेल्मेट वापरायचं असते का कुठं 50,000चं हेल्मेट? हे काय 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 AGV भाऊ. आणि हे ग्लास वेगळं बसवले. ओके भाऊ ना, तर सलग माझ्या टोकऱ्यावर दिसतंय ना, हे अर्ध्या तोळ्याची चेन एवढीचं पैसे हे हेल्मेटला लागत आहेत. 50,000चं हेल्मेट घातलंय. फोटो काढून बघू दे भाऊ एकदा, कसा निघतो ते बघू दे एकदा. मला हसा येत आहे. ही चावी, ही नाव वाचा तुम्ही, किचनवरचं नाव वाचा. आपण कुठे निघालोय? ZX10R. माझ्या हातामध्ये ही चावी बघताय ना, ही चावी आहे 21 लाख रुपयाची. आणि ही चावी आहे, ही आहे एप्रिलाची. ही आहे 5-6 लाख रुपयाची. तर मोटरसायकल द्या. चला, मुंबईमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. येस, गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MS 45 रायडर. स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्याला भाऊनं मी मुंबईमध्ये आपल्या ZX10R भाऊकडे आलेलो आहे काल रात्रीच्याला. आणि मुंबईमध्ये सीन बघा राहतो मी. ओके, भाऊनं तिकडे बोललं, तिकडे निघालूया. त्याला बघू काय काहीतरी दाखवतो तुम्हाला. डोळं सकाळ जर ना असं आतूर झालं, मी ही गोष्ट कवा तुम्हाला सर्वांना दाखवील असं झालं मला. चला दाखव तू. असं डोळं फुटायला लागले ते बघायला तिला. कुठं आहे? वेट. तो आज सकाळ संध्याकाळ दुपार इथेच झाली. हीच आहे ना? आम्ही उठलोय. हीच आहे ना? काय काढतो? या ही धरा. ओके. मी आज तुम्हाला दाखवणार नाही. 24 लाख रुपयाची आपली ही गाडी. अनबॉक्सिंग करताना खूप भारी वाटतं. ही बघा कसं आहे. अरे नाद नाही करायचं भाऊ, नाद नाही करायचा. बाबा तुझं तमाना काढूया. ती खूप जास्त ना नाजूक होती, त्यामुळे ही ना आता नुसता आवाज आहे का तुम्ही? बघा ना तुम्ही नुसती माझ्या बघा. आता आहे का? आम्ही गाड्यात 2 चक्रा आणल्या, पण व्हिडिओ काढायला मिळत नाही, कारण की 10R एवढी पुढं पळाली, मग तिच्या मागं ठेवायची होती ना मला. तर त्यामुळे मला क्लिपच नव्हती कुठं लावायला. तर मग मी पण भाऊच्या मागं पळवली. जाम फायरिंग आणली. आता झाकून ठेवतो आणि निघतो. पावसाचं वातावरण झालं वाटतंय का हो? पावसाचं वातावरण झालं वाटतंय का? वाटतंय ना? काल 2-3-4-5 दिवस गाडी आपल्या घरी होती ना, तर त्यावेळेस लय जास्त भरून गेली ती गाडी. आणि मला आता अचानक मी आल्यावर बघितलं गाडी एवढी फ्रेश कसं काय. तर भाऊ म्हणलं हे तर मुंबईमध्ये असं असतं नाही, आपल्या समजा कॉलनीमधली जी एवढी माणसं असतात ना, तेवढी गाड्या धुण्यासाठी नेहमीची माणसं असते. ते नेहमीची माणसं येते ती गाड्या धुण्यासाठी. त्यांचं काय ठरलेलं वार असलेलं किंवा काय असलेलं संडेला आतून. ओके, संडेला आतून जातात. आणि बाहेरनं डेली सोमवारी नाही. बघा भाऊ का, मेट्रो स्टेशन म्हणजे वरची ढगातनं चालणारी जी रेल्वे असते ना, ती वरनं बिल्डिंगाच्या लेवलनं जी रेल्वे चालते ना, तेव्हा त्याचं काम इथं बनवायला चालू आहे. बघा विमान. अरे विमान बघा. माझा इमान बघा. इमान.
स्वागत आहे भावांनो तुमचं सर्वांचं मुंबईमध्ये. ही बघा का, ही आहे भावांनो सिलिंग रोड. वाव, किती जास्त भारी वाटतं. याच्यावर आपली थार घेऊन निघालो या. आणि ही बघा मुंबई समधी, आम्ही समुद्रात निघालो या. समुद्रात चाललोय भावांनो, समुद्रामधनं. ही बघा का रोड, बाप रे, अरे काय रोड आहे. आता आम्ही निघालेलो आहे भावांनो म्युझिकल रोड कडल्या साईडला. तर त्यामुळे मी भाऊचा थोड्या वेळापर्यंत माईक घेतला, कारण की मला जी आहे ना, जी तुम्हाला दाखवायची ना गोष्ट, जी आता आवाज ऐकावायचा ना रिअलिटीमध्ये, ती आवाज असा कॅमेरा जर बाहेर काढला ना तर त्याला हवा जास्त लागून ती आवाज बरोबर येणार नाही. त्यामुळं मी जी आहे ना ही माईक यूज करतो या. भाऊ काढला DJचाच माईक आहे या. तर चला बघू आता कशी मजा येते. भाऊ अजून इथनं किती लांब आहे या? ओके ओके. ती अंबानीची बिल्डिंग आहे, तेव्हा अंबानीची बिल्डिंग थांबा तुम्हाला दाखवतो. ओके, बघा भाऊ ना अंबानीची बिल्डिंग था बघा. ती बघा दिसली का, अंबानीची बिल्डिंग आहे बघा. ती अंबानी का बिल्डिंग देख लो भाई. बाप रे. म्युझिकल रोड बघतो या, इथंच असावा कुठंतरी. असं माझ्या काळजीत धाक 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 करायला लागलं या. पण समुद्राच्या आतनं चाललोय, समुद्राच्या आतनं आपली गाडी चालली या. हे बघा इकडल्या साईडला खतरनाक भाऊ. अरे कधी येतोय. तर ही आहे भावानं मरीन ड्राईव्ह. इथं मी इथल्या माझ्या प्रत्येक व्हिडिओ भावानं मी लिनमध्ये गेल्या त्या, जी मरीन ड्राईव्हला मी काढलेल्या आहेत ते. तरी पण मी जास्त नाही काढल्या, पण 2-3 तरी काढलेल्या त्या. अरे मुंबईमध्ये आलो ना आपण, साहेबांना नाही भेटलो. असं कसं साहेब काय चाललंय बरं, कसं काय ओळखलं? आपण पूर्वी भेटलो होतं पण एवढं मी गाडीत असताना ओळखलं. अरे यार मी खूप जास्त मस्त आहे, खूप जास्त भारी वाटतंय राव खरंच. चला साईडला जाऊ. मी आत्ताच आलोय, आत्ता इतकेच आलोय मी. मुंबईमध्ये आलोय 4 चाकी गाडीमध्ये. मी काळ्या गाडीमध्ये तरी मला साहेबांना ओळखलेलं. कसं काय ओळखलं असं माहीत नाही बरं का. जाऊ साईडला आणि विचारू. चला रोड पार करू आम्ही. हां ओके, चला 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 बोला. चला चला, यायचं आहे का तुम्हाला? गडबड आहे? नाही चालू, चक्कर मारून येतो जरा. ठीक आहे, मी आहे. ओके चला. साहेबांना ओळखलं 1 मिनिटामध्ये. काय म्हणता? फॉलो करता? गावाला आहे. कुठला तुम्ही? मुळचा आहे मी, शिखर शिंगणापूरचा. अरे बाप, मी किती व्हॉट्सअपला फेसबुकला फॉलो करतोय. अरे यार मी पप्पाला हेलिकॉप्टर मध्ये फेचा. बसवलं. नको मला राईट 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 राईट. अरे वा. काय नाव, आपलं नाव काय? सुनील नेटके. केव्हापासून असताय मुंबईकडे? मुंबईला मी डेलीच असतो. अच्छा, पाहिजे राहतो जिंदगीमध्ये. तर मुंबईमध्ये तुम्ही काळ्या गाडीमध्ये बसलेला आहे, काळ्या काचावाल्या गाड्यांमध्ये, आणि तुम्हाला पोलीस येऊन डायरेक्ट म्हणतात की अहो गणेश भाऊ काय चाललंय या. कसं ओळखलं असं विचार करा जरा थोडा. म्हणजे एवढा जास्त फेमस आहे का नाही भाऊ आपण. अरे एवढं जास्त भारी वाटतंय. चला आपली ही गाडी, ह्या गाडीला बघताच ओळखलं साहेबांनी. मुंबईचा मरीन ड्राईव्ह भावांनो. आणि इकडल्या साईडला वानखेडे स्टेडियम आहे, जिथं मॅच होतात इंटरनॅशनल लेवलच्या स्टेडियम मॅच. ही बघा फुल्या साईडला वाळकेश्वर, इकडे वाळकेश्वर. आणि इकडल्या साईडला एक कुलाबा, इकडल्या साईडला आपण राहतो. आणि हाय भावना उबेर आहे हॉटेल बघा कसं आहे. आता म्युझिकल रोड लागल थोड्याच वेळ. आता पुढं म्युझिकल रोड बघा, म्युझिकल रोड दाखवतो तुम्हाला. भावांनो मी तुम्हाला आता आपल्या भारतामध्ये बनलेला एकमेव असा रोड दाखवणार नाही भावांनो, ज्या रोडवरती गाडी चालल्यानंतर ना तिथनं गाणं ॲटोमॅटिक वाजतंय. गाणं चला दाखवतो. म्युझिकल रोड. आता आवाज आहे, हे बघा हे बघा, ऐका हे बघा. अरे यार, अरे किती भारी वाटतंय. ऐका
भावांनो एवढं जास्त भारी वाटतंय. पण गाडी भाऊ काय म्हणताय, गाडी जर अजून 70-80 नसतं तर अजून भारी वाजलं असतं ना? नाही एवढंच वाटतं. अच्छा एवढंच असतंय. भावना खूप जास्त भारी वाटलं राव ऐकून, म्हणजे लय जास्त भारी वाटलं ऐकून. ही महाराष्ट्रामध्ये आपल्या बनलाय ना, ही खरंच खूप जास्त अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण की ही टेक्निक बाहेर देशामध्ये चालते आणि ही आपल्या देशामध्ये आणलेली आहे आणि पहिल्यांदा आपल्या राष्ट्रामध्ये आणली आहे. तर खूप जास्त भारी वाटतंय. ती एंटिले टावर आणि त्या पुढल्या साईडची तेव्हा ती अंबानीची बिल्डिंग, अंबानी भाऊची बिल्डिंग बघा तिकडे तेव्हा ती आहे तिकडं. हा गाडी आम्ही इथं पार्क केलेली आणि आम्हाला आता मला काहीतरी एक वेगळी गोष्ट दाखवायची आहे. पण नाही भाऊ कसं थांबला असेल ती, आणि ह्यांना किती तास उभं राहायला लागतं भाऊ. ही बघा भाऊ कसा उभा राहिलाय राव. फायनली मी भाऊच्या घरी आलेलो आहे आणि खूप जास्त भारी ते म्युझिकल रोड मला तुम्हाला दाखवायला मिळाला आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त भारी मी पुढल्या वेळेस दाखवेल, कारण की मला जसं ऑडिओ क्वालिटी घ्यायचं होतं तसं मला ऑडिओ क्वालिटी घेता आलं नाही. कारण की माईकमधली मी एक सेटिंग लावायची विसरलो, जेणेकरून ते आवाज आहे ना ते जास्त गार यायला लागला त्याचा. तर त्यामुळं पुढल्या वेळेस ना मी अजून चांगलं रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न करेन. आणि मी विचार केला आहे भावांना मला गावाकडे जायला लागतं आहे, ही बी काय कारणांमुळं. तर ते कारण काय ते मला मी पुढल्या ब्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे. तोपर्यंत भावांनो आपल्या भावाला सबस्क्राईब करून घ्या एकदम मस्त मध्ये. भावांनो कसं काय वाटला व्हिडिओ, जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा, चॅनल करून नका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.